आता अकोल्याच्या बाळापूरमधूनच एक मोठी बातमी येते। प्रभाग क्रमांक 5 मधील बूथ क्रमांक 1 वर ईव्हीएम मशीन बंद पडले आणि त्यामुळे जवळपास 20 मिनिटे मतदानाची प्रक्रिया ठप्प पडलेली होती। बाळापुरातील कासारखेड जुनी इमारत दक्षिण भागातील नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। दरम्यान ऐनवेळी नगरपालिकेच्या आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन दुसरी बदलण्यात आली आहे। मशीनच्या सॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर ईव्हीएम मशीन रिप्लेस करण्यात आली आहे, म्हणजे बदलण्यात आली आहे। बंद पडलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये 12 जणांचं मतदान झालेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।